आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात प्रचार सभेत भाषण करताना विविध विकास योजनांची माहिती दिली आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात अनेक घोषणा केल्या। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा दावा देखील त्यांनी केला। आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात प्रचार सभेत मोठा दावा केला। या निवडणुकीत भाजपचे 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचं सांगत अकोल्यासाठी 143 कोटींची हद्दवाढ, नवीन पाणी पुरवठा योजना, विमानतळ विस्तारीकरण आणि राजेश्वर मंदिर सौंदर्यीकरण प्रकल्प लवकर सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरूच राहील तर पुढचा टप्पा लखपती दीदीचा असेल असंही फडणवीस म्हणाले। विकास हाच अजेंडा असून अकोला महानगरपालिका लवकरच नवे स्वरूप मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला 232 जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे। आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय, आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे।